नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर पुन्हा स्वागत आहे। मी पुणे म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर कोणते चित्र येते? हिरवळ की पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात गणपती उत्सव किंवा मराठी साम्राज्याच्या कथा सांगणारा शनिवारवाडा तुमच्या डोळ्यासमोर येत असेल किंवा तुमच्या मनात कदाचित तानाजी मालुसरे यांचे चित्र येत असेल। एक असा निडर मराठा योद्धा ज्याने आपल्या पाळीव घोरपडांसह कोंढाणा किल्ल्याच्या तटबंदीवर चढून मराठ्यांचे जे काही आहे ते परत मिळवण्याचा निर्धार केला, भलेही त्यांना यामध्ये आपले जीव द्यावे लागले तरीही। ज्याप्रमाणे तानाजी आणि त्यांच्या माणसांनी कोंढाणा या किल्ल्याला, जो आता सिंहगड म्हणून ओळखला जातो, धोरणात्मक नियोजन आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर जिंकला, त्याचप्रमाणे पुण्याने आता IT उद्योगाचे क्षेत्र जिंकले आहे। पीसफुल रिटायरमेंट डेस्टिनेशन या ठिकाणाहून टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन अँड इंडस्ट्रियल पॉवर या केंद्रात बदलले आहे। हे कसे घडले हेच सांगण्यासाठी आम्ही आलो आहोत। पण पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर खाली सबस्क्राइब बटन भेटेल, ते क्लिक करायला अजिबात विसरू नका। तुम्हाला माहिती आहे का, पुण्यात गेल्या काही वर्षात बराच बदल झाला आहे। 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मुंबई, कोलकाता, अहमदाबाद आणि चेन्नई सारखी शहरे झपाट्याने वाढू लागली। पुणे त्यावेळेस अधिक आरामशीर होते, एक छान शांत जागा जिथे लोकांना निवृत्त व्हायला आवडायचे। आम्ही त्याला पेन्शनर्स पॅराडाईज असे म्हणतो। पण शहरात फारसे उद्योग नव्हते, त्यामुळे ते काही काळ इकॉनॉमिकली शांत राहिले। लोकांना पुण्यात स्थायिक व्हायला आवडायचे, कारण एक चांगले हवामान असलेले आणि एक चांगले जोडलेले शहर होते। पण इकॉनॉमिक ग्रोथ मंदावली होती। पण 1960 मध्ये गोष्टी बदलू लागल्या। केंद्र सरकारने पुण्यात DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचा एक भाग म्हणून इंजिनियरसाठी रिसर्च आणि डेव्हलपमेंट सुरू केली। पण केवळ यातून पुण्याला समृद्धी आणता आली नाही। ग्रोथ लिमिटेड होती, कारण सरकारी नोकऱ्या थोड्याच लोकांना रोजगार देऊ शकत होती। पुण्याची खरी वाढ प्रायव्हेट सेक्टरच्या इंडस्ट्रीजमुळे झाली। 1950 आणि 1960च्या दशकात किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, टाटा मोटर्स आणि बजाज ऑटो सारख्या मोठ्या कंपन्यांनी पुण्यात त्यांचे कारखाने उभे केले। त्यानंतर द स्वेडिश ग्रुप सँडविक एशिया, एटलास कॉपको, अल्फा लेव्हल, SKF बेरिंग्स त्यांनी संपूर्ण भारतातून आणि परदेशातूनही विविध कौशल्य असलेले लोक आणली। त्यातून चेन रिॲक्शन निर्माण झाली। अधिक लोक असल्याने कन्स्ट्रक्शन आणि हॉटेल इंडस्ट्रीज वाढू लागली आणि लवकरच भारतातील आणि जगातील इतर कार निर्मातेही पुण्यात आले। त्यानंतर आले 1980चे दशक। जसे जसे अधिक उद्योग आले तसे तसे अधिक टॅलेंट आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आल्या। सर्वात उल्लेखनीय कामगिरी म्हणजे 1981 मध्ये NR नारायण मूर्ती आणि इतर 6 इंजिनियर्सनी पुण्यात इन्फोसिसची स्थापना केली, ज्यामुळे शहरातील IT क्षेत्राची भरभराट सुरू झाली। त्यानंतर आले 1990चे दशक। यानंतर पुण्याजवळील हिंजवडी या ग्रामीण गावातून पुण्याच्या IT उद्याला सुरुवात झाली। 1990च्या मध्यात हिंजवडीच्या स्थानिक ग्रामस्थांची एक योजना होती। त्यांना सहकारी साखर कारखाना उभारायचा होता, त्याची पायाभरणी करायची होती। तथापि बदलाचे वारे हवेत होते आणि त्याऐवजी एक नवीन कल्पना रुजली, एक IT हब। महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच MIDCच्या मागे असलेल्या लोकांनी या विजनवर विश्वास ठेवला आणि गावकऱ्यांना भारतातील सर्वात मोठ्या IT पार्क्सपैकी एक बनवण्यासाठी मार्ग काढण्यासाठी राजी केले। त्यांच्या साखर कारखान्यासाठी नवीन जागा देण्याचे आश्वासन देऊन स्थानिकांनी सहमती दर्शवली आणि त्यांच्या जमिनीचा त्याग केला। IT झोनचा पाया 1998 मध्ये घातला गेला। त्यानंतर लगेचच त्याच वर्षी महाराष्ट्र सरकारने शहरातील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या वाढीला चालना देणारे IT किंवा ITES धोरण लागू करून हा पाया मजबूत केला। व्हिडिओच्या पुढील भागात आपण याबद्दल जाणून घेऊ। आता आपल्या विषयाकडे परत येऊया। सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्सला चालना देण्यासाठी भारत सरकारने स्थापन केलेल्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया म्हणजे STPI द्वारे महत्त्वपूर्ण भूमिका बजावली गेली। या प्रयत्नांमुळे हिंजवडी IT पार्क म्हणून ओळखले जाणारे राजीव गांधी इन्फोटेक पार्कचे 2800 एकर्स अस्तित्वात आले। पुण्याला IT हब बनवण्याच्या दिशेने हात टाकलेला पहिला पाऊल। या हालचालीने डॉमिनो इफेक्ट तयार केला। लवकरच पुण्यात पर्सिस्टंट सिस्टीम अँड
KPIT कमिन्स सारख्या इतर IT कंपन्यांचा उदय झाला, ज्यांची स्थापना पुणेकर आनंद देशपांडे आणि रवी पंडित यांनी केली. ओव्हर द इयर्स हे पार्क IT मधील काही मोठ्या नावांचे घर बनले, जसे TCS, विप्रो, टेक महिंद्रा आणि इतर अनेक. मग बाकीचे जसे म्हणतात, इतिहास आहे. आता पुणे केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर IT सुपरस्टार बनला आहे. आज पुणे भारतातील सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्समध्ये हैदराबाद नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि जवळपास 161 IT पार्क्स आहेत. आणि इतर शहरांच्या तुलनेत पुणे हे स्ट्रॅटेजिक लोकेशन, एक्सिलंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्किल्ड वर्कफोर्स यांचे परिपूर्ण मिश्रण असल्यामुळे सरकार शहराभोवती IT क्लस्टर्स उभारू शकते. म्हणून आता आपण या सर्व की प्लेयर्सच्या, त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनच्या आणि पुण्याला मेजर IT डेस्टिनेशन बनवणाऱ्या इतर सर्व गोष्टींचा शोध घेऊ. पण पहिलं सपोर्टिव्ह महाराष्ट्र ITES पॉलिसी बद्दल बोलूया. 1998 मध्ये महाराष्ट्र सरकारने आपली पहिली IT पॉलिसी जाहीर केली. ही पॉलिसी IT इन्व्हेस्टमेंटसाठी महाराष्ट्राला एक आकर्षक ठिकाण बनवण्यासाठी तयार करण्यात आलेली ब्लूप्रिंट होती. त्यानंतर आले 2000चे दशक. वर्षानुवर्षे ही पॉलिसी अडॅप्ट आणि अपडेट होत गेली. 2003, 2009 आणि 2015 मध्ये सरकारने IT आणि ITES पॉलिसीज आणली, ज्यामुळे या क्षेत्राला आणखीन चालना मिळाली. IT कंपन्यांच्या भरभराटीसाठी इंडस्ट्री फ्रेंडली आणि सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट्स निर्माण करण्याच्या उद्देशाने पॉलिसीज आहेत. उदाहरणार्थ 2003 मध्ये शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कार्याअंतर्गत कामाचे तास आणि कामाच्या शिफ्टमधून सूट देण्यात आली होती. तसेच व्यावसायिक कामकाज सुलभ करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट आणि इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टमध्ये सुधारणा करण्यात आली. अशा शिथिलता 24 तास आणि 365 दिवस कार्य करण्यास सक्षम एक प्रोग्रेसिव्ह वर्क वातावरण तयार करण्यासाठी होते. ही पॉलिसी आर्थिक प्रोत्साहन देखील प्रदान करते. उदाहरणार्थ 2009 मध्ये पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह अंतर्गत पात्र असलेल्या ITES युनिट्सना योजनेच्या तरतुदींनुसार इलेक्ट्रिसिटी शुल्कातून सूट देण्यात आली होती. शिवाय IT किंवा ITES युनिट्सना महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनच्या टॅरिफ आदेशांद्वारे निर्धारित इंडस्ट्रियल रेट्सवर वीज पुरवठ्याची हमी देण्यात आली होती. आता 2023 मध्ये या पॉलिसीच्या अंडर IT ही एक एसेन्शियल सर्व्हिस मानली जाते, ज्यामुळे युनिट्स 24 तास 365 दिवस काम करू शकतात. हे धोरण मुद्रांक शुल्कात सूट आणि IT पार्कसाठी अधिक FSI वापर यासारखे अनेक प्रोत्साहन देखील प्रदान करते. या पॉलिसींनी आश्चर्यकारक काम केले आणि IT सेक्टरमध्ये तेजी आणली. 2004 मध्ये 8,30,000 रोजगार संख्या होती. 2014 पर्यंत ही संख्या चौपट झाली आणि तब्बल 3.1 दशलक्ष पर्यंत पोहोचली आणि राज्याची IT एक्सपोर्ट्स ही वाढली. 2003 मध्ये 5,508 कोटी रुपयांवरून एका दशकानंतर ती 49,796 कोटी रुपयांवर गेली. 2021 पर्यंत एकट्या पुण्यातील STPI रजिस्टर्ड युनिट्सनी 96,861.85 कोटी कॉन्ट्रीब्यूट केले. 2023 एक नवीन माइलस्टोन आहे. राज्य मित्रमंडळाने नवीन IT आणि ITES पॉलिसीला मंजुरी दिली आहे, ज्याचे उद्दिष्ट 95,000 कोटी गुंतवणूक, 3.5 दशलक्ष नोकऱ्या आणि 10 लाख कोटीची एक्सपोर्ट आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या सक्रिय IT आणि ITES पॉलिसीजनी पुण्याला एक समृद्ध IT हब बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या वाढीस कारणीभूत असलेले इतरही अनेक घटक आहेत आणि त्यातील एक महत्त्वाचे घटक म्हणजे अर्बनायझेशन या फायदेशीर सरकारी धोरणाचा दुसरा परिणाम. पुण्यात ITचा प्रवेश कसा झाला ते आपण पाहिलं, पण त्यांनी पुण्याची निवड कशासाठी केली हाच घटक आहे ज्याची आपण पुढे चर्चा करणार आहोत. त्याचे जॉग्राफिकल फायदे. तुम्ही पाहता, कधी कधी तुम्ही कोण आहात किंवा तुम्ही काय करता हे जसे महत्त्वाचे आहे, तसेच तुम्ही कुठे आहात हेही महत्त्वाचं आहे. पुण्याचे स्थान बिझनेससाठी कसे फायदेशीर ठरले आहेत ते पाहू. प्रथम, पुण्याला मुंबईच्या जवळ असण्याचा फायदा आहे, ज्याचे नॅशनल आणि इंटरनॅशनल कनेक्शन्स आहेत. ही जवळीक पुण्यामधील व्यवसायांना ग्लोबल मार्केटशी सहज संवाद साधण्यास मदत करते. या व्यतिरिक्त हे शहर भक्कम रस्ते, रेल्वे आणि हवाई नेटवर्कने चांगले जोडलेले आहे. 2002 मध्ये बांधण्यात आलेला मुंबई पुणे एक्सप्रेसवे या परिसराला उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी प्रदान करतो. या व्यतिरिक्त हा जिल्हा राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांसह प्रमुख जिल्हा रस्त्यांसह एकूण 13,642 किलोमीटर लांबीच्या नेटवर्क्सने जोडलेले आहे. मुंबई बँगलोर NH9 ला जोडणारा NH4,
पुण्याला सोलापूर आणि हैदराबादला जोडणारा उल्लेखनीय महामार्गांचा समावेश आहे आणि NH50 पुणे आणि नाशिकला जोडणारा. पुण्याचे रेल्वे नेटवर्कही तितकेच प्रभावी आहे, ज्यामध्ये ब्रॉड गेज सिंगल आणि डबल ट्रॅक रेल आहेत. शहरात पुणे आणि दौंड ही 2 रेल्वे जंक्शन आहेत. पुण्याची एअर कनेक्टिव्हिटी ही व्यापक आहे. लोगाव येथे असलेले शहराचे विमानतळ पुण्याला डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल डेस्टिनेशन सोबत जोडते. पण हे फक्त मुंबईच्या जवळ असल्यामुळे नाही, मुंबईच्या विपरीत पुण्याला वाढायला जागा आहे. पुण्याला IT पार्क आणि व्यवसाय वाढवण्यासाठी अधिक मोकळी जागा उपलब्ध करून देण्याचे स्वातंत्र्य आहे. हिंजवडीचेच उदाहरण घ्या. IT पार्क इतके विस्तृत आहे की हे 3 टप्प्यांमध्ये विकसित केले गेले. त्यामुळे व्यवसाय स्ट्रॅटेजिकली पुण्याचे ठिकाण निवडतात, पण स्थलांतरित आणि रहिवासी येथे राहण्यास कशामुळे आकर्षित होतात? चला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पासून सुरुवात करूया. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असूनही पुणे मुंबईच्या तुलनेत परवडणारी लाईफस्टाईल देते. नो ब्रोकरच्या मते पुण्यात ग्राहकांच्या किमती मुंबईच्या तुलनेत 27.20% कमी आहेत. पुण्याचे भाडे मुंबईच्या भाडे खर्चांपेक्षा 61.29% ने कमी आहे. पुण्यातील रेस्टॉरंटचा खर्च मुंबईच्या तुलनेत 10.36% ने कमी आहे. पुण्यातील किराणा मालची किंमत मुंबईच्या तुलनेत 3.53% ने कमी आहे आणि पुण्याची स्थानिक पर्चेसिंग पॉवर मुंबईच्या तुलनेत 73.89% ने अधिक आहे. शिक्षण हे आणखीन एक मोठे आकर्षण आहे. भारतातील पहिली मुलींची शाळा पुण्यात होती, हे तुम्हाला माहिती आहे का? होय. 19व्या शतकाच्या मध्यापासून पुणे हे शिक्षण आणि दर्जा निश्चित करण्यात अग्रेसर आहे. आज पुण्यात अनेक स्कूल्स, कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीज आहेत. यामध्ये फर्ग्युसन कॉलेज, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, द कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आशियातील 3रे जुने इंजिनिअरिंग कॉलेज, त्यानंतर सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी आणि इतर अनेकांचा समावेश आहे. यामुळे तरुणाईच्या ऊर्जेने भरलेले शहर तयार होते आणि शिक्षणाच्या आणि नवनिर्मितीच्या संस्कृतीला चालना मिळते. येथे शिक्षणाला प्राधान्य दिले जाते. पुण्यात 100 पेक्षा अधिक देशातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात आणि ते नवीन कल्पना आणतात आणि शहराच्या संस्कृतीत योगदान देतात. या सर्व गोष्टींमुळे एक समृद्ध प्रतिभा संचय तयार झाला आहे. हायली एज्युकेटेड ग्रॅज्युएट्सचा जलाशय IT उद्योगात उतरण्यासाठी तयार आहे. IT कंपन्यांसाठी हा एक मोठा प्लस आहे, ज्याने त्यांच्या दारातच एक तयार टॅलेंट पूल सापडतो. IT हब म्हणून पुण्याच्या वाढीला आणखीन चालना मिळते. नंतर हे अनेक हॉलिडे डेस्टिनेशन्सच्या जवळचं शहर आहे. समुद्र किनाऱ्यावर आराम करणे असो किंवा हिल स्टेशनवर ट्रेकिंग करणे असो, पुण्यातील रहिवासी वीकेंड गेटअवेसाठी निवडून येतात. लास्ट बट नॉट द लीस्ट, पुणेचं क्लायमेट. पुणे हे अगदी नियर परफेक्ट क्लायमेटसाठी ओळखले जाते. खूप गरम नाही किंवा खूप थंड नाही, हे अगदी बरोबर आहे. रहिवाशांना वर्षभर विविध ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेता येतो. तर समअप करण्यासाठी पुण्याचे स्ट्रॅटेजिक लोकेशन हे व्यवसाय आणि लोक दोघांसाठीही एक विन विन आहे. त्याचा मार्केटमधील ॲक्सेस, ग्रोथसाठी जागा, एक्साइटिंग लाईफस्टाईल ऑप्शन्स आणि येथे लिव्हिंग कंडिशन्समुळे पुणे परिपूर्ण IT हब बनला आहे. आता आपण व्हिडिओच्या शेवटी आलो आहोत. पुण्याचे एका रात्रीत IT हबमध्ये रूपांतर झाले नाही किंवा एका घटकाने या परिवर्तनाला हातभार लावला नाही. त्याऐवजी हे अनेक घटकांचे एक परिपूर्ण वादळ होते, जे सर्व योग्य वेळी स्थानावर आले, ज्यांनी हे IT पॉवर हाऊस तयार केले जे आज आपण पाहतो. तर 1990च्या दशकात जग डिजिटल रेव्होल्यूशनचे साक्षीदार होते. IT बूमवर होता. आता पुण्याने प्राईम स्पॉट ऑफर केले. बरं, त्यामागे सर्व घटक होते. योग्य इन्फ्रास्ट्रक्चर, स्ट्रॅटेजिक लोकेशन आणि या संधीचा फायदा घेण्यासाठी तयार असलेल्या स्किल्ड वर्कफोर्ससह राज्य सरकारच्या धोरणांचा स्वागत करणे. तर तुम्ही पहा, या सर्व घटकांचे मिश्रण होते ज्याने पुण्याच्या आजच्या भरभराटीच्या IT हबमध्ये रूपांतर करण्यास मदत केली. सो गाईज, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन दाबा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसह शेअर करा. तुम्हाला पुण्याबद्दल काय आवडते ते खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.